नमस्कार मंडळी, मी मंगल खाडीलकर. मराठी विश्व न्यू जर्सीच्या तर्फे मी तुमच्याशी आज सायकॅट्रिस्ट म्हणून बोलते. मी गेली काही काय 40 वर्ष मी पेन्सिल्व्हेनियामध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करते आहे. चाइल्ड सायकॅट्रिस्ट आणि अडल्ट सायकॅट्रिस्ट. पहिली 25 वर्ष मी हॉस्पिटल बेस्ड प्रॅक्टिस केली. मग 5 वर्ष नातवंड सांभाळली. मग त्याच्यानंतर गेली 10 वर्ष मी तुरुंगात काम करते, म्हणजे करेक्शनल आणि फोरेन्सिक सायकॅट्रीमध्ये. 26 एप्रिलला आपल्यापैकी काही जणांनी मी फेसबुक लाईव्हवर हे आज मी जे काय करणार आहे ते करायचा प्रयत्न केला, तो पाहिला असेल. तो प्रयत्न मी टेक्नॉलॉजीवर ब्लेम करते, फसला होता. त्याबद्दल मी दिलगीर आहे मनापासून. सध्याच्या या करोना कोविडच्या जगात आपले सगळ्यांची आयुष्य एकदम अपसाईड डाऊन झालेली आहेत. अनसर्टनिटी, आयसोलेशन, अँझायटी आपल्याला भेडसावत आहेत. एक ग्लोबल सेन्स ऑफ लॉस ऑफ एनिथिंग अँड एव्हरीथिंग निर्माण झाला आहे. आता गेले 2-2.5 महिने गेलेत असे, आणि त्याच्यात काही गोष्टी सुधारल्या आहेत, पण काही गोष्टी आणखी प्रॉब्लेमॅटिक झाल्या आहेत. आणि हळूहळू आपलं एकंदर सायकोलॉजिकल बॅलन्स म्हणा, वेलबिंग म्हणा, डळमळीत झालेला आहे. करोनाच्या इमिडिएट इम्पॅक्टमधून आपण गेलो, गॉट थ्रू इट. पण आता हळूहळू त्याचे डिलेड इम्पॅक्टच्या दिशेने आपण चालायला लागलो आहे. तेव्हा ह्या गोष्टींमधून निर्माण झालेल्या काही इश्यूंना, प्रश्नांना ॲड्रेस करण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. मी आत्तापर्यंत खूप जणांशी बोलले ह्या विषयाबद्दल. 26 एप्रिलच्या आधी मला काही लोकांनी काही प्रश्नही पाठवले होते. तेव्हा त्यातून कलेक्टिव्हली गॅदर केलेले जी इन्फॉर्मेशन आहे, काही प्रश्न आहेत, इश्यूज आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया. सुरुवातीला आपल्या सगळ्यांना एक हे लक्षात घ्यायला हवं की सध्याच्या परिस्थितीत अँझायटी असणं हे अगदी नॉर्मल आहे. आणि अँझायटी ही नॉर्मल असते तेव्हा चांगली असते, कारण ती आपल्याला क्रिएटिव्ह बनवते, ती आपल्याला प्रोडक्टिव्ह बनवते. इट मेक्स अस फाइंड सोल्युशन्स टू आवर प्रॉब्लेम्स. इट मेक्स अस मोर रेझिलियंट. पण ही अँझायटी जेव्हा हळूहळू हाताबाहेर जाऊ लागते, तेव्हा मग आपण ज्याला पॅनिक स्टेट म्हणतो तसा प्रकार होतो. आणि मग ही अँझायटी कंटेजियस पण होते आपल्या जवळच्या आजूबाजूच्या लोकांना. विषय अर्थात आपले अनेक आहेत अँझायटीचे. आधी म्हटल्याप्रमाणे फिअर ऑफ लॉस, लॉस ऑफ जॉब्स, लॉस ऑफ लव्ड वन्स, लॉस ऑफ फायनान्सेस, लोनलीनेस, डिस्टन्सिंग फ्रॉम एव्हरीबडी, आणि हे सोशल डिस्टन्सिंग म्हणतात. इथे सांगावं असं वाटतं की सोशल डिस्टन्सिंग हे आपल्या सर्वांना आता माहीत झालं असेल की इज फिजिकल डिस्टन्सिंग, इज नॉट डिस्टन्सिंग इन रिगार्ड्स टू everything else in our lives. Anyway, so असं लोकांचं झालेलं आहे की हाऊ डू आय डील विथ ऑल दिस, हाऊ डू आय मॅनेज माय सेल्फ, हाऊ डू आय मॅनेज माय फॅमिली, अँड हाऊ डू आय रिमेन सेन वाईल आय एम डुईंग ऑल दिस. तेव्हा ह्याच्यात सगळ्यात प्रथम आपल्याला आपली स्वतःची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. हे सेल्फिश नाही आहे, हे जरुरी आहे. कारण विमानात जसं सांगतात ना की आधी तुमचा मास्क घाला ऑक्सिजनचा, मग मुलांना किंवा आजूबाजूच्यांना कसा घालायचा ते बघा. कारण इफ यू कॅनॉट ब्रीथ, यू कॅनॉट हेल्प एनीबडी एल्स ब्रीथ. तेव्हा त्याच्याकरता काही नवीन करायला पाहिजे का? तर नाही, नवीन काही नाही करायचं. आपण सगळे आत्तापर्यंत जे करत आलोय तेच करायचं. हेल्दी डाएट, एक्सरसाइज, इन्व्हॉल्विंग सेल्फ इन ॲक्टिव्हिटीज दॅट यू लाईक, इंटरॅक्टिंग विथ अदर पीपल, स्लीपिंग, फॉलोईंग स्लीप स्केड्यूल, जस्ट रुटीन आपण नेहमीचं जे जीवन जगतो तेच जगायचं आहे. पण त्या सगळ्या गोष्टींची कन्सिस्टन्सी आणि त्याची इंटेन्सिटी आता जास्ती काळजीपूर्वक आपल्याला वागवायला पाहिजे. आपले दिवस स्ट्रक्चर करायला पाहिजे, स्केड्यूल करायला पाहिजे. झोप फॉर एक्झाम्पल, हल्ली पुष्कळ जण न्यूज बघतात आणि मग झोपायला जातात. मग MSNBC असो, CNN असो, फॉक्स असो, वॉट एव्हर चॅनल यू प्रिफर. पण हे न्यूज बघून झोपायला जाणं
किंवा जेवून मग लगेच झोपायला जाणं किंवा एक्सरसाइज करून लगेच झोपायला जाणं, या गोष्टी तशा काउंटर प्रोडक्टिव्ह होतात झोपेच्या बाबतीत. त्याच्यापेक्षा योगा म्हणा, मेडिटेशन म्हणा, सॉफ्ट म्युझिक म्हणा किंवा एखादं बुक म्हणा, म्हणजे बोरिंग बुक असलं तर फारच चांगलं, तसं पटकन गळून पडतं हातातनं. झोप चांगली लागण्याचे चान्सेस यांनी वाढतात. नेहमी इथे सांगतात तसं की काहीही स्टिम्युलेटिंग गॅजेट्स जवळपास ठेवू नका, फोन जवळ ठेवू नका, तुमचं व्हॉट्सॲप ऑन ठेवू नका, म्हणजे झोप चांगली लागू शकते. बाय द वे, स्पीकिंग ऑफ न्यूज, ही जे सगळे CNN वगैरे सारख्या चॅनल्सवर आपण जे न्यूज बघतो, जे नंबर्स बघतो करोनाचे, त्याने आपल्याला खरा तर तसा काही फारसा फायदा होत नाही, उलट आपली अँझायटी जास्तीत वाढतच जाते आणि होप वाटण्यापेक्षा होपलेसनेसपणा वाढत जातो. तेव्हा त्या न्यूजच्या सगळ्या ह्या जाळ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. रिलायबल सोर्सेसकडून माहिती बघा, CDCकडून, WHO कडून किंवा तुमच्या स्वतःच्या प्रायव्हेट पर्सनल फिजिशियनकडून किंवा एखादा वाईज इंटेलिजंट मित्रमैत्रीण असेल तर त्यांच्याकडून माहिती काढायचा प्रयत्न करा. इमॅजिनेशनमध्ये भरकटत जाऊ नका, रियालिटीमध्ये राहायचा प्रयत्न करा आणि ज्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो त्याच गोष्टी कंट्रोल करायला धडपड करा. बाकीच्या गोष्टी शक्य झालं तर सोडून द्यायला शिका. आता स्वतःसारखंच फॅमिलीकडेही लक्ष पाहिजे, फॅमिलीचं हे रुटीन पाहिजे, स्केड्यूल पाहिजे. कारण एनिथिंग दॅट हॅपन्स टू वन पर्सन इन द फॅमिली अफेक्ट्स द होल फॅमिली. हे काही मी सांगायची गरज नाही. वेदर इट्स फायनान्शियल, वेदर इट्स फिजिकल, वेदर इट्स इन रिलेशनशिप्स और वेदर इट्स मेंटल, इमोशनल. तेव्हा फॅमिलीतल्या सगळ्यांना आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, आपला रोल काय आहे फॅमिलीमध्ये, आपल्याला काय हवं आहे, नको आहे, आपल्या गरजा काय आहेत, आपल्याला रिसोर्सेस काय आहेत, हे सगळं माहिती असणं जरुरी आहे. आणि अर्थात ह्या सगळ्याकरता कम्युनिकेशन इज द की. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येकाने आपले थॉट्स, आपली फिअर्स, आपल्या अँझायटीज, आपल्या नीड्स जर एकमेकांबरोबर शेअर केल्या तर सगळ्यांचंच आयुष्य सुरळीत जाईल, नाही का? अर्थात हे सांगणं सोपं आहे, कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते, प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात, प्रत्येकाची प्रोसेसिंग अबिलिटी वेगळी असते. तेव्हा इट इज इम्पॉर्टंट टू अक्नॉलेज धिस आणि देन टू लिसन. लिसनिंग इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्किल इन अ रिलेशनशिप. बघा, 2 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी हर्ड, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी व्हॅलिडेटेड. तेव्हा जर गरज असली, म्हणजे आपण कंटिन्युअस एकमेकांशी बोलतच असतो, पण जर तशीच गरज वाटली तर फॉर्मल मीटिंग्स स्केड्यूल करा, की हे 10 मिनटं जेवल्यानंतर प्रत्येकाने आपल्याला काय पाहिजे ते बोलायचं. मग अशा वेळेला मुलांना प्रश्न विचारायला एन्करेज करा आणि त्यांच्या प्रश्नाची ऑनेस्टली उत्तरं द्या. एखाद्या वेळेला डिपेंडिंग ऑन द चाइल्ड्स एज, व्हाईट लाय इज ओके, व्हाईट लाय इज ओके, पण शक्यतो त्यांना ऑनेस्टली उत्तरं द्या. त्यांचे मिसगिविंग्ज असतील, त्यांचे काही मिसइन्फॉर्मेशन असेल तर ते करेक्ट करायचा प्रयत्न करा आणि एखाद्या वेळेला त्यांच्याकडूनही तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन मिळू शकते, हे मात्र लक्षात ठेवा. ॲज पेरेंट्स, ट्राय टू पुट अ प्लॅन इन इफेक्ट. मी हे पुन्हा वाक्य कदाचित बोलीन की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्याच असतील, कारण म्हटलं तसं 2-2.5 महिने आपण आता ह्यातनं गेलो आहे. पण नसलं केलात तर प्लॅन करा फॉर व्हॉट इफ्स. व्हॉट इफ आय गेट सिक? व्हॉट इफ डॅडी लुजेस हिज जॉब? व्हॉट इफ आजी आजोबा गेट सिक? व्हॉट इफ युअर बेस्ट फ्रेंड गेट सिक? ह्या व्हॉट इफ्स करता प्लॅन करा आणि ते सगळ्यांमध्ये शेअर करा. आणि एस्पेशली मुलांना, कारण मुलांना हे महत्त्वाचं आहे माहीत असणं की व्हॉट इफ सिच्युएशन आली तर कोणाकडे जायचं, हू टू गो टू, वेअर टू गो अँड हाऊ टू सीक दोज रिसोर्सेस अँड द हेल्प दॅट दे विल नीड. हे महत्त्वाचं आहे, कारण मुलांना हा मग एक प्रकारचा रिअश्युरन्स मिळतो की ओके, आय नो व्हॉट आय हॅव टू डू.
बाय द वे, मुलांशी जेव्हा ह्या गोष्टी प्लॅन करणं आणि ठरवणं वगैरे हे अँझायटी प्रोड्युसिंग असू शकतात. तर मुलांशी कुठल्याही बाबतीत बोलताना एक फक्त चेक करत जा की तुम्ही अँक्शस नाही आहात ना. कारण तुमची अँझायटी लेवल जर हाय असली तर ती मुलांना स्पर्श करून जातेच आणि मग जे काय तुम्हाला बोलायचं असतं किंवा कन्व्हे करायचं असतं ते अचीव होऊ शकत नाही. तेव्हा आपण अँक्शस नाही ना ह्याची काळजी घ्या. जर अँक्शस असलात तर टेक टाईम आउट अँड कम बॅक अँड टॉक टू द चिल्ड्रन. पुन्हा म्हटलं तसं की ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही त्या गोष्टी बाजूला ठेवा. कंट्रोल आहे त्या गोष्टीवर फोकस करा. आता मुलांसंबंधी थोडंसं आधी म्हटल्याप्रमाणे क्लिअर ऑनेस्ट कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट, राईट. त्यांना फॅक्च्युअल नॉलेज देऊन एम्पावर केलं की this goes a long way. Okay, the kids come through it. You'll be surprised how much they can actually imbibe, how much they can actually digest and assimilate. You'll be surprised. आपल्यापैकी ज्यांना ॲडोलेसंट मुलं आहेत त्यांना हे एज किती कॉम्प्लिकेटेड आहे हे सांगायची गरज नाही. ॲडोलेसन्सना आपण इनव्हिन्सिबल आहोत असं वाटत असतं. वी हॅव बीन देअर, सो वी ऑल नो. पण एवढं लक्षात ठेवा की ह्या बाहेरच्या फसाडखाली ही मुलं आपल्या इतकीच आपल्याहून जास्तीच घाबरलेली असतात, अँक्शस असतात. तेव्हा हे अक्नॉलेज करा. ट्राय टू हँडल देम विथ किड्स ग्लव्स, पण लाड करा थोडे, पण त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज द्या. त्यांच्यावर सारखं हवर करू नका. त्यांच्यावर ट्रस्ट दाखवा. दे विल कम थ्रू. दुसरी एक जाता जाता गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींशी आपल्या मुलांबद्दल बोलण्याची सवय असते. त्याच्यात काही चुकीचं नक्कीच नाही. आपण चांगलं बोलतो, काही प्रॉब्लेम्सही बोलतो. हे करताना शक्यतो मुलांच्या प्रेझेन्समध्ये करू नका. कारण आपण चांगलं जर बोलत असलो तरी मुलं मग एम्बॅरस होतात कधी कधी, आणि वाईट तर मुलांच्या समोर बोलूच नाही का. प्रयत्न करा. कॉलेज गोईंग किड्सबद्दल एक प्रश्न आला आहे. ही मुलं घरी आली आहेत, त्यांना स्वातंत्र्याची सवय झाली आहे. आम्ही काय करायचं म्हणजे सगळ्यांचं आयुष्य बरं जाईल. वेल, इन ॲडिशन टू एव्हरीथिंग आय ऑलरेडी हॅव सेड, स्वातंत्र्य सगळ्यांनाच हवं असतं. तेव्हा त्यांना त्यांची फिजिकल स्पेस आहे म्हणा, नसली तर प्रयत्न करून सेटअप करा. पण त्यांची वैचारिक स्पेस, मानसिक स्पेस हे त्यांना देणं जरुरी आहे. हे विसरू नका. मुलं जेव्हा म्हणजे आपली सो कॉल अडल्ट चिल्ड्रन कम होम और हॅव कम होम नाव, मुलं जनरली घरी आली की मुलांसारखी वागतात. तर आणि आपणही त्यांना मुलांसारखं वागवतो. अर्थात पुन्हा त्याच्यात चूक काहीच नाही. पण सध्याच्या परिस्थितीत म्हटलं तसं की हा बॅलन्स ठेवायचा, की मुलांसारखंही वागवायचं आणि रिस्पॉन्सिबिलिटी, ट्रस्टही डेव्हलप करायचा, हे महत्त्वाचं आहे. बोलतं राहा त्यांच्याशी, कम्युनिकेट करत राहा. प्रश्न आहे, ॲज अ मॉम ऑफ अ डॉटर who works front line in the emergency room, how can I help her cope? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. फर्स्ट ऑफ ऑल, thank you to your daughter, whoever asked this question, I'm not sure. Thank you to your daughter and all other brave souls who are fighting on front line, doing a heroic job. आपण घरची माणसं काय करू शकतो? मला असं वाटतं आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतो, कॉन्क्रीटली आणि अदरवाईज. कॉन्क्रीट मदत म्हणजे पुन्हा सांगायची गरज नाही की जर एकत्र राहत असलात तर घरातली चोर्स करणं, मुलांना सांभाळणं, कुकिंग करणं, लॉन्ड्री करणं, इत्यादी इत्यादी गोष्टी. अदरवाईज what is important is to show your daughter, your son, whoever it is, awareness of what they are going through, what a stressful day they must have had by the time they return home. महत्त्वाची गोष्ट की अशा वेळेला गिव्हिंग देम देअर ओन स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ते कामावरचं सगळं ते बर्डन घेऊन घरी आलेले असतात.
So they don't necessarily know how to unburden themselves, how to de-stress themselves, because हेल्थकेअर वर्कर्सना माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते, पुष्कळदा असं वाटतं की नॉन हेल्थकेअर वर्कर्सना कळत नाही, समजत नाही की व्हॉट वी गो थ्रू. मेडिकलमध्ये गेल्यापासून जीवन मरणाशी आम्ही खेळत असतो आणि हे बाकीच्यांना कळत नाही, असं मला असं वाटतं पुष्कळ हेल्थकेअरमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाटतं. ऑफकोर्स इट्स नॉट अ युनिव्हर्सल थिंग, गोज विदाउट सेईंग. तर त्यांना स्पेस द्या, त्यांना प्रश्नांनी बंबाड करू नका की काय झालं, कुठे होतं, किती करोना आले, काय झालं, कोण मेलं, किती झालं, हेही करू नका. आणि त्यांना घरातल्या गोष्टीही बडाबडा सांगायला जाऊ नका की अगं बघ ही दोघं जण इतकी भांडली दिवसभर, काय आता कळत नाही मला. डोंट डू दॅट. पुन्हा गिव्ह देम स्पेस. try to give them things of comfort that you know they like. कारण सध्या त्यांच्या आयुष्यात नॉर्मल असं काही राहिलेलं नाही आहे. द नॉर्मल ॲज दे न्यू, इवन विथ द लाईफ अँड डेथ सिच्युएशन, डझंट एक्झिस्ट एनिमोर. तेव्हा शक्य झालं तर त्यांना ती नॉर्मलसी घरात आल्यावर द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे पुन्हा त्यांना त्यांचं आवडतं फूड करा, त्यांचं काही आवडतं म्युझिक लावा, किंवा draw a bubble bath for them, depending on who the person is. Try to do things that you know they like. आणि most important thing is be there for them if and when they want to unburden themselves, unload themselves. म्हणजे त्यांना ते प्रेशर कुकर जसं रिलीज होतं ना, तसं त्यांना ते रिलीज करायला स्कोप द्या. These things of course are also true, as I said earlier, about spouses, about brothers, sisters, everybody who works on the front line. Speaking of spouses, एक प्रश्न आहे, how to develop tolerance for your spouse when you are always in each other's space. Okay, I know you are not asking about literally space, but there are all kinds of spaces. आणि हजबंड वाईफ, नवरा बायको हे कायमच एकमेकांच्या स्पेसमध्ये असतात. दॅट्स व्हॉट द रिलेशनशिप कॉल्स फॉर. तेव्हा प्रॅक्टिकल सोल्युशन्स तर काढायलाच पाहिजेत, एस्पेशली सध्याच्या काळात. सो लेट्स सी. फर्स्ट थिंग, if you can, plan the day together, plan the week together if you can, so each of you know what is expected of you from the other person and from the rest of the family. Try not to be right all the time. म्हणजे पुष्कळांना अशी सवय असते की मीच नेहमी बरोबर असते आणि तुझं चुकतं, हे म्हणायची काही जणांना सवय असते. सो ट्राय नॉट टू पॉइंट at the other one's faults, mistakes, because nobody's perfect, and you don't always have to be right, and the other person doesn't, and you don't have to prove that the other person is wrong all the time. Don't jump to conclusions. Ask and listen, really listen, because nobody is a mind reader. Your husband doesn't know, your wife doesn't know what you want, what you think. एस्पेशली आपण बायका ह्या बाबतीत फार एक्सपर्ट असतो. आपण 2 वाक्य बोलतो आणि त्या 2 वाक्यामध्ये मधली आपण न बोललेली वाक्य आपल्या नवऱ्याला कळायला पाहिजेत असे आपलं ठाम समजूत असते. सो प्लीज ट्राय नॉट टू डू दॅट. जर काही भांडण होत असलं, आर्ग्युमेंट होत असली, तर त्यातून टाइम आउट घ्या. ठरवा की असं आपलं व्हायला लागलं तर टाइम आउट घ्यायचा. म्हणजे leave the topic, leave the conversation and get away from it and come back and revisit when both of you can handle it better. Most of the times you will realize when you come back to revisit the issue doesn't seem as problematic. Okay? So be aware of this. Try not to control the other person, because you cannot control the other person's thoughts, moods, feelings. You can only control yours. So try to be aware, try to get in touch with your own feelings, your own thoughts, and acknowledge that the other person has similar thoughts, similar feelings.
this is a unique time we are going through, so accept that and accept a definite possibility that everybody is trying to do their best, not just you. During times like this, everything becomes magnified, good and bad. म्हणजे हेल्दी रिलेशनशिप्स असतील तर दे गेट हेल्दियर, पण टेन्युअस रिलेशनशिप असल्या तर द रिलेशनशिप कॅन ब्रेक. तेव्हा ऑन अ सिरियस नोट, वर्ड ऑफ कॉशन, इफ दिस इज हॅपनिंग विथ एनी ऑफ यू, प्लीज सीक प्रोफेशनल हेल्प. प्रश्न आहे, भारतातल्या नातेवाईकांना तुमची काळजी वाटते, ते कसं हँडल करायचं? आता तुम्हाला माहितीच आहे, आत्तापर्यंत मी सारखी कम्युनिकेशन लिसनिंग हे म्हणत आले. तर आपण सगळे फेस टाईम करताय, झूम करताय आणि काय फेसबुक लाईव्ह करताय, फोन्स तर करताच आहात. आपल्यापैकी काही जणांनी पत्रही लिहायला सुरुवात केली असेल, मला माहिती नाही, कारण काही जणांचे पेरेंट्स जे 70s आहेत, they may appreciate even a letter. We used to do that back in the days. जेव्हा तुम्ही पेरेंट्सशी बोलाल तेव्हा तुमच्या बाजूने त्यांना रिअश्युरन्स द्यायचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना दाखवा तुम्ही घरात काय करताय, तुमचं कसं एक दिवस असतो, स्ट्रक्चर असतं, एकमेकांकरता काय करताय, कशा चांगल्या गोष्टी करताय, बोलताय, खाताय, वागताय, हे त्यांना सांगायचा प्रयत्न करा. आवडेल त्यांना नक्कीच, प्रश्न नाही. आणि तुम्हाला जी त्यांची काळजी ऑब्व्हियसली वाटते, आणि बाय नाव आपल्यापैकी सगळ्यांनी इंडियातले रिसोर्सेस एस्टॅब्लिश केलेले असतील, तिथे आपल्यापेक्षा इथल्यापेक्षा खूपच स्ट्रिक्ट आहे तिथे, तर रिसोर्सेस एस्टॅब्लिश केले असतील. सो ट्राय टू स्टे ऑन टॉप ऑफ दोज रिसोर्सेस आणि ट्राय टू शेअर देम विथ इच अदर. अगं मला माहिती आहे, तू का मला सांगते, असं करू नका. लिसन वेन समबडी इज ऑफरिंग अ रिसोर्स, एक्सप्लोर दॅट अँड सी इफ यू कॅन हेल्प युअर पेरेंट्स विथ दॅट. आणि हे आय एम शुअर यू ऑल आर ट्राईंग टू डू, सो ट्राय टू स्टे ऑन टॉप ऑफ दॅट. एक प्रश्न होता, एन्झायटी रिफ्रेम कशी करायची? रिफ्रेम कशी करायची? तर आता असं आहे की आपलं मन जेव्हा भरकटत जातं तेव्हा त्याला परत ताळ्यावर आणण्याकरता आपण जे काय करायला लागतं त्याला रिफ्रेमिंग असं म्हणतात, त्याची गरज असते. म्हणजे काय करायचं? म्हणजे आपण जे इमॅजिन केलेलं असतात, आपले जे व्ह्यूज असतात इमॅजिनरी, किंवा आपले जे थॉट्स असतात, त्यांना फिरवून रिअलिस्टिक लेवलला आणायचा प्रयत्न करायचा. डोंट असूम की जस्ट बिकॉज यू आर थिंकिंग समथिंग इट्स बाउंड टू हॅपन, इट्स गोइंग टू हॅपन. डोंट एक्सपेक्ट द वर्स्ट. त्याच्यापेक्षा स्वतःला विचारा की मी हा असा विचार करते आहे, ह्याला बेसिस काय आहे, ह्याला प्रूफ काय आहे, ह्याच्या मागे फॅक्ट्स काय आहेत का मी आपले चालले भरकटत. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एक विचार असा जो लोकांच्या मनात आत्तापर्यंत येऊन गेलेला असणार आहे की मी बाहेर गेले तर मला करोना होईल, मग मी बाहेरच जात नाही, किंवा मी बाहेरच जात नाही. त्याच्याऐवजी असा विचार करणं फायदेशीर आहे की नाही, मी मास्क घालते आहे, मी हात धुते आहे, मी सोशल डिस्टन्सिंग ठेवते आहे, माझ्या बरोबर आजूबाजूचे लोकही तेच करत आहेत. सो एव्हरीबडी इज फॉलोइंग द गाईडलाईन्स. So the chances of me getting corona are not really as high as I think. म्हणजे realistically, statistically speaking, every which way. Because you are doing the best you can according to the known guidelines, right? दुसरं एक उदाहरण, आता सगळेजण घरी आले आहेत, 4 भिंतीत बरीच माणसं राहत आहेत, कोणाकडे काही इंडियाचे पाहुणेही येऊन अडकले आहेत. तर ह्याच्यामध्ये जर असा विचार असला की अरे बापरे, आता काय गोंधळ होणार, आता हे कसं सगळं आम्ही सांभाळणार, भांडणच होणार सगळ्यांची, हे काही खरं नाही, असं म्हणण्यापेक्षा टेक दॅट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी टू कनेक्ट ऑर रिकनेक्ट विथ इच अदर. आपली मोठी मुलं जनरली मोठी झाली की आपल्याशी तेवढी बोलत नाही. आता घरी आली आहे, 24 तास आपल्याबरोबर असतात, म्हणजे मग त्यांना सॉर्ट ऑफ थोडीशी आपल्याशी बोलण्याची जबरदस्ती होते. So take this as an opportunity to do things for each other, to get to know each other a little bit more, and स्वतःला असं सांगायचा प्रयत्न करा की माझ्या जागी जर दुसरा कोणी मला हा प्रश्न विचारला असता की अगं मला असं होतं, किंवा अरे माझ्या डोक्यात असं काहीतरी
थॉट्स येत आहेत, तर तुम्ही त्या माणसाला कसं रिअश्युअर कराल, तुम्ही त्याला कसा कम्फर्ट द्याल हा विचार करा आणि देन ट्राय टू यूज दॅट बॅक ॲट युअर सेल्फ. What this will help you do is probably it will sort out your priorities. It will make you more thoughtful, and you may even find out things about you, the strengths you had, the resilience you had that you didn't know you had. So that's a kind of win-win situation. Of course, this reframing needs a lot of work. It doesn't happen overnight. It doesn't happen automatically. You have to keep at it. शेवटचा एक प्रश्न ॲड्रेस करूया की आफ्टर दिस इज ऑल ओव्हर आर वी स्टील गोइंग टू बी अँक्शियस पॅरानॉइड? उत्तर साधं आहे, येस अँड नो. रिकव्हरी इन अदर ॲस्पेक्ट्स ऑफ आवर लाईव्स विल हॅपन, but there will be a longer impact on overall mental health of globally, overall mental health. For that, I think we are armed with factual knowledge. We can bank on our current experience, and we can explore and use the resources we have already found. And please know that when we reach that point, when we cross that bridge, we as a collective will know how to deal with this pandemic and maybe any other such similar thing. तेव्हा मी आज करोना आणि मेंटल हेल्थ ह्याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न केला आहे, आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला आहे. इट वुड हॅव बीन बेटर हॅड दिस बीन अन इंटरॅक्टिव्ह थिंग, पण पुन्हा सुरुवातीला म्हटलं तसं ते माझ्याच्यानी जमलेलं नाही आहे लाईव्ह करणं गोष्टी. ह्याच्यात मी 2 गोष्टी ॲड्रेस केलेल्या नाही आहेत, 2 सेन्सिटिव्ह टॉपिक्स ॲड्रेस केले नाही आहेत. एक म्हणजे अल्कोहोल आणि ड्रग यूज आणि दुसरा म्हणजे सेक्स. हे इश्यूज काही जणांना हे नवीन निर्माण झाले असतील इश्यूज, किंवा काही जणांना जो ऑलरेडी असला प्रॉब्लेम तर तो आणखी एक्झॅजरेट झाला असण्याची शक्यता आहे, वाढला असण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की हे अतिशय प्रायव्हेट इश्यूज असतात. समाजाच्या दृष्टीने ह्या गोष्टी असणं, ह्याच्याबद्दल बोलणं हा टॅबू समजला जातो. तेव्हा व्हॉट आय वुड लाईक टू से इज, जर आपल्यापैकी कोणाला माझ्याशी इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट करावासा वाटला, करायची गरज असली, नॉट जस्ट फॉर अल्कोहोल आणि सेक्स, फॉर एनिथिंग, डोंट हेजिटेट टू डू सो. फील फ्री टू डू धिस. अनॉनिमिटी, हिपा हे सगळं ऑब्व्हियसली बाळगलं जाईल, प्रश्नच नाही. माझा सेल नंबर आहे 2678250410. माझ्याशी फोनवर बोलावं असं वाटलं तर आधी टेक्स्ट करा, नाव द्यायची गरज नाही. सांगू शकता की मावशी किंवा काकू मला तुमच्याशी बोलायचं आहे, किंवा मंगल तुझ्याशी मला बोलायचं आहे. किंवा ईमेल आहे, माझा ईमेल ॲड्रेस आहे mvkhadilkar@hotmail.com. mvkhadilkar, दॅट इज KHADILKAR@hotmail.com. So friends, we'll all get through this together. Believe me, this too shall pass. तेव्हा हेल्दी रहा, सेफ रहा, आणि most of all, stay sane. Thank you.